हाय गाईज, हाय मित्र, हाय मैत्रिणींनो, कसे आहात? गुड मॉर्निंग, धम्म सकाळ, जय भीम, जय शिवराय, नमो बुद्धाय. आय होप तुम्ही पण मजेतच असाल. आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या हार्दिक हार्दिक सगळ्यांना शुभेच्छा. तर आजची मॉर्निंग आमची अशी आहे, मुलांना आहे क्लासला नाहीये, मी इथे पटकन पोहे बनवून घेत आहे. आणि झोपेत माझी गुड मॉर्निंग कशी झाली, झोपेत उठल्या उठल्या हातात युनिफॉर्म दिला गेलाय का तर प्रेस केलेला नव्हता, तर मी आधी तो प्रेस करून घेतलेला आहे आणि ड्रेस व्यवस्थित रेडी करून ठेवलेला आहे. साहेब गेलेले आहेत फ्रेश व्हायला, तर आपण पटकन पोहे बनवून देऊया, भेटूया पुढे. तर माझं पोहे बनवून झालेलं आहे रेडी आणि साहेब इथे करीत आहे नाश्ता. आमच्या अवतारावर जाऊ नका, आम्ही फ्रेश नाही झालोय, साहेब फ्रेश झाले म्हणून एवढे चांगले दिसत आहे बरं का, बघू शकता आम्ही फ्रेश नाही झालोय. तर मित्रांनो, आपले साहेबचं जेवण नाही, सॉरी, नाश्ता झालेला आहे आणि ते ड्युटीला चाललेत. बाय 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 बाय. आणि आमचा दादा काय उठलेला नाही आहे, आमचे मॅडम उठलेले आहेत, आई काय उठलेल्या नाही आहेत. तर आपण भेटूया थोड्या वेळाने. तर मित्रांनो, आम्ही फ्रेश झालेलो आहेत, उठलेला आहे साहेब आत्ता, आणि पण मॅडम उठलेल्या आहेत, या मॅडम पण उठलेल्या आहेत. ह्या मॅडम चहा बनवत आहे, मी आता चहा वगैरे घेते आणि आपण आपल्या शिवजयंतीची तयारी करूया. मित्रांनो, मी रांगोळी पण काढते. रांगोळी कशी आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. मी रांगोळीचा पूर्ण फोटो पण टाकणार आहे, ब्लॉगमध्येच टाकणार आहे, तर सांगा, नक्की सांगा. भेटूया ब्रेक नंतर. मित्रांनो, सांगू शकता का रांगोळी कशी आहे? सो मित्रांनो, माझी कामं झालेली आहेत, सगळ्यांचं जेवण झालेलं आहे, बघू शकतात. आम्ही असं आधीच मांडून ठेवलेलं होतं हे पाठ छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त. आणि गेलेला आहे क्लासला, साहेब पण गेलेले आहेत ड्युटीला, आणि माव पण चालले क्लासला, आणि आमच्या दोन आया येऊन बसलेल्या आहेत. तर आता आपण यांचे फोटोशूट आहेत, संध्याकाळी फोटोशूट करूया. तर आतासाठी ब्रेक घेऊया आणि संध्याकाळी फोटोशूट करूया आपण. ओके, बाय बाय. हाय मित्रांनो, आता माझं पोरगा पण आलेला आहे, हॉलमध्ये बसलेला आहे, पोरगी पण आलेली आहे, ती रेडी होतीये, म्हणजे मी तिला रेडी करतेय. आणि दिवसभराचं मी काही घेतलेलं नाही, कारण मी दुपारी झोपून घेतलं होतं, बरं नाही वाटत होतं, झोपून घेतलेलं. बघा, तोंड पण सुजलंय माझं, जरा झोपली होती म्हणून. तर आता आमच्या बाई करतोय, होईना तर रेडी. सो हाय मित्रांनो, आमची माव रेडी झालेली आहे बघ. आमची शिवकन्या कशी दिसते सांगा बरं, इकडे आमची शिवकन्या. हा ड्रेस आहे ना, तिने 8-10 दिवस आधीच काढून ठेवलेला होता की तिला हा लुक करायचा आहे, पण हा लुक करायला तिला वेळच भेटत नव्हता. सो आता तिला वेळ भेटलेला आहे, तर तिने केलेला आहे. आणि तिच्या आधीच मी लुक आणि माझं फोटोशूट वगैरे झालेलं होतं, व्हिडिओ पण झाले होते, माझ्या सगळ्या गोष्टी झालेल्या होत्या. तिला वेळ भेटत नव्हता, त्याच्यामुळे तिने आज केलेला आहे हा लुक. तर बघा, आता इथे आपण फोटोशूटचे मस्तपैकी. आमचा दादा शिवभक्त कुठे गेला? शिवभक्त बघू शकतात काय करतोय. सो व्यवस्थित शाल वगैरे व्यवस्थित करतोय, तर असं व्यवस्थित आलं पाहिजे ना, म्हणून. तर आपण भेटूया आता. हे रील्स वगैरे बनवताय ना, ते बघू शकतात माझी हालत काय झाली रेडी वगैरे करताना मॅडमला. बघा आईची काय होते अवस्था, है ना. सो हाय मित्रांनो, आमची शिवकन्या बघू शकतात, भीमकन्या शिवकन्या. तर ही रेडी झालेली आहे, मीचे व्हिडिओ पण बनवत आहे. आमचा दादा आमचा व्हिडिओ काढतो म्हणून त्याला घेऊ शकत नाही आपण. तर आमचे रील्स पण बनवून झालेले आहेत, पूजापाठ पण झालेली आहे. बघू आता पुढे आम्ही काय करणार आहोत. सो मित्रांनो, माझी रांगोळी परत एकदा तुम्ही बघू शकता, रांगोळी कमेंट करा. आणि आमचं असं पाठ मांडलेलं होतं, तर पोरांचं फोटोशूट वगैरे पण झालेलं आहे. आणि दादा पण आता काहीतरी फोटोशूट करतोय. ही आमची रॉक कन्या, रॉक भीमकन्या बघू शकतात कशी दिसते. हां,
आमचा दादा पण तिकडे फोटोशूट वगैरे चालू दादाचं. अजून ड्युटीवरून आलेले नाहीयेत, साहेब पण ड्युटीवरून आलेले नाहीयेत, आई पण बाहेर गेलेली आहे. तर सो आज मी एवढा छोटासाच व्लॉग घेणार आहे. छोट्याशा ब्लॉगनी म्हणजे कसं आहे, जेवढं घेता आलं तेवढं, कारण पोरांच्या एक्झाम असल्यामुळे घरी येत नाही पोरांना पटकन, साहेबांना येत नाही. जेवढं मला घेता येतं तेवढं. आणि अवतार बघू शकतात बरं नसल्यामुळे आज आम्ही बाहेरून पार्सल पण मागवलंय. मला आता काही झालेलं नाही, हिला रेडी वगैरे केल्यावर नंतर मला बरं नसल्यामुळे. तर माझा हा छोटासा व्लॉग आवडला असेल तुम्हाला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू फॉर वॉचिंग. सो बाय.